नमस्कार. कोजागिरी पौर्णिमेला सर्वांच्याच घरी मसाला दूध हा बनवला जातो. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अतिशय चविष्ट असा हा मसाला दूध बनवणार आहोत. तर हा मसाला दूध बनवण्यासाठी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत. इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर म्हशीचं दूध आवडत असेल तर इथे तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता. इथे आपण थोडंसं केशरचा वापर करणार आहोत. केशरमुळे छान चवसुद्धा येते आणि हलकासा पिवळसर रंग येतो. काहींना केशरचा वास आवडत नाही तर इथे तुम्ही वेलची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला साधारण पिवळसर रंग आवडत असेल तर तुम्ही इथे हळदीचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आता केशर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. आणि स्लो गॅसवर आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. इथे आपण 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम आणि 3 ते 4 इथे छोट्या वेलच्या आपण घेतलेल्या आहेत. हलक्याशा आपण इथे आता गरम करून घेणार आहोत. इथे आता काजू, बदाम आणि वेलची थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे आता काजू, बदाम आणि वेलची छान बारीक करून झालेला आहे. आता त्याच्यामध्येच आपण पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. आणि इथे आपण थोडंसं केशरचा वापर करणार आहोत. आणि मिक्सरला आपण पुन्हा एकदा हा मसाला फिरवून घेणार आहोत. म्हणजे मिल्क पावडर आणि केशरचा वापर केलेला आहे तो मसाल्यामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स होतो. तर इथे आता हा मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हा मसाला तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवलात आणि जर काचेच्या बरणीमध्ये म्हणजे हवा बंद बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलात तरीसुद्धा हा महिनाभर हा मसाला छान टिकला जातो. इथे आपण आता काजू आणि बदाम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले ते अर्धा तास आपण छान भिजवून घेतलेले आहेत. तर बदामाची तुम्हाला जर सालं काढून घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बदामाची सालं काढून घेऊ शकता. इथे मी बदामाची सालं न काढता बदाम आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण भिजवून घेतलेल्या काजू आणि बदामाचं जे पाणी आहे त्याच पाण्याचा वापर करून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. काजू आणि बदामाची पेस्ट दुधामध्ये वापरल्यामुळे दुधाला चवसुद्धा छान येते आणि दूध छान दाटसर असं तयार होतं. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मसाला दूध बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. दूध साधारण गरम झाल्यानंतर इथे आपण काजू आणि बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला काजू आणि बदामाची पेस्ट आहे ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. काजू आणि बदामाची पेस्ट मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता चवीनुसार साखरेचा वापर करणार आहोत. इथे आपण आता साखरेचा वापर केल्यानंतर काजू, बदाम आणि वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे त्यातील आपण आता इथे दुधाचा मसाला वापरणार आहोत. तर इथे मी 2 चमचे जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असा हा मसाला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला दुधामध्ये हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला दूध तयार करताना लक्षात ठेवा आपण चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे कारण हा मसाला तळाला जाऊन करपण्याची शक्यता असते. तर इथे पाहू शकता छान दाटसर असं दूध तयार करून झालेलं आहे. आता इथे आपण 2 ते 3 मिनटासाठी दुधाला स्लो गॅसवर छान एक उकळ येऊ द्यायची आहे. भिजवून घेतलेल्या काजू आणि बदामामुळे छान दुधाला इथे पाहू शकता दाटसरपणा आलेला आहे. इथे आता दुधाला उकळ आलेली आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपण स्लो गॅसवर दूध छान उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हा मसाला दूध तुम्ही मुलांना सकाळी शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी आल्यानंतर अशा पद्धतीने जर हा मसाला दूध दिला तर नक्कीच आवडीने पितील असा हा मसाला दूध तयार होतो. बनवायला सोपा आणि प्यायला तितकाच अतिशय चविष्ट असं हा मसाला दूध तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मसाला दूध बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.